सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याची आतुरता इथं लागलेली आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याची इथं आतुरतेने वाट पाहत आहे. पहा, सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता इथं मिळालेला आहे आणि आता सर्व पात्र लाडक्या बहिणींना जून महिना संपत आलेला आहे. जून महिन्याचा आता शेवटचा आठवडा इथं झालेला आहे. तर सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे की जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तुम्हाला मे महिन्याचा हप्ता कधी मिळाला? हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे. तर पहा, लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्याबद्दलची सर्वात मोठी बातमी इथे समोर आलेली आहे. आता येणाऱ्या सोमवारी म्हणजेच 29 जूनला जो महिलांचा वटपौर्णिमेचा सण आहे, तर त्या निमित्ताने लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जून महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार असल्याची माहिती सर्वत्र पसरलेली दिसत आहे. तर पहा, नक्कीच हा जून महिन्याचा हप्ता वटपौर्णिमेच्या सणानिमित्त पडणार का? का वटपौर्णिमा झाल्यावर लाडक्या बहिणींना ह्या जून महिन्याचा हप्ता मिळणार? याकडे आता सर्व पात्र लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं आहे. तर तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळावा? हे नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त महिलांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचं मत इथं सांगायचं आहे. जेणेकरून नक्कीच ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे आणि याचा फायदा तुम्हा सर्वांना होणार आहे. तर पहा, जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची जी अपडेट इथे समोर आलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे. वटपौर्णिमेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार जून महिन्याचे 1500 रुपये. पहा, म्हणजे जून महिन्याचा जो हप्ता आहे तो 1500 रुपयाचा तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वटपौर्णिमेच्या सणानिमित्त पडणार असल्याची माहिती इथे समोर आलेली आहे. पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी चर्चा इथं सुरू आहे की येत्या वटपौर्णिमेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा 1500 रुपयाचा हप्ता जमा होण्याची इथं शक्यता वर्तवली जात आहे. पहा, याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या शेवटला पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हा मे महिन्याचा हप्ता मिळाला का? हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे. तर पहा, गेल्या आठवड्यात राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे. पहा, म्हणजे मागच्या आठवड्यामध्येच भरपूर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा मे महिन्याचा हप्ता जो 1500 रुपयाचा आहे तो इथं जमा झालेला असल्याची माहिती इथं समोर आलेली आहे. त्यानंतर आता राज्यातील लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जून महिना संपण्यासाठी अवघे 10 दिवसांपेक्षा कमी वेळ इथं उरलेला आहे. परंतु अजूनही जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची अपडेट इथं समोर आलेली नव्हती. परंतु आता इथं जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची मोठी माहिती अपडेट आपल्या सरकारकडून देण्यात आलेली आहे. ती म्हणजे 29 जून रोजी वटपौर्णिमेच्या सणानिमित्त जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीला मिळणार असल्याची. तर पहा, ही माहिती कितपर्यंत खरी आहे आणि कितपर्यंत खोटी आहे? नक्कीच जून महिन्याचा हप्ता वटपौर्णिमेला मिळणार का? याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे आणि महिलांमध्ये या वटपौर्णिमेच्या सणानिमित्त जून महिन्याचा हप्ता मिळणार का अशी चर्चा सुद्धा त्यांच्यामध्ये सुरू झालेली आहे. पहा, तुमचं मत तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे. पहा, लाडक्या बहिणीचा हप्ता किती महिलांना मिळाला? लाडक्या बहिणींना जो मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे तो किती महिलांना मिळालेला आहे आणि किती महिलांना एप्रिल आणि मे महिन्याचे असे एकूण 3000 रुपये एक सोबतच किती महिलांना मिळाले त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण समोर पाहणार आहोत. पहा, लाडक्या बहिणीला दर महिन्याला 1500 रुपयांची मदत आपल्या सरकारकडून त्यांची उपजीविका भागवण्यासाठी गरीब कुटुंबातील ज्या रोजंदारीने दुसऱ्यांच्या शेतात काम करतात, जे मोलमजुरी करून आपलं आयुष्य जगतात, त्यांच्यासाठी ही आपल्या सरकारनं एक महत्वाची आणि सर्वात महत्वाची योजना इथं सुरू केलेली आहे. पहा, सरकारनं त्यासाठी अटीही ठेवल्या आहेत किंवा काही पात्र महिलांनाच त्याचा फायदा मिळणार असल्याचंही त्यांनी इथं सांगितलेलं आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे 1,77,00,000 महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत. पहा, आतापर्यंत जवळजवळ 1 कोटी लाडक्या बहिणी या योजनेमधून अपात्र करण्यात आलेल्या आहेत. पहा, लाडकी बहीण योजना ज्या वेळेस सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस जवळपास 2,70,00,000 ते 80,00,000
पात्र लाडक्या बहिणींना याचा लाभ देण्यात येत होता. परंतु लाडकी बहीण योजनेच्या नियम व अटी जेव्हा लागू झाल्या, ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेसाठी जे निकष लावले गेले, त्यानंतर लाडकी बहीण योजनेमधून भरपूर लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. आणि आता हा 2,70,00,000 महिलांचा जो आकडा आहे, तो आता 1,77,00,000 इतक्या महिलांवर येऊन थांबलेला आहे. पहा, म्हणजे जवळपास 1,00,00,000 महिला लाडकी बहीण योजनेमधून इथं वगळण्यात आलेल्या आहेत, त्या इथं अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. पहा, तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो का? तर कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही यस अशी कमेंट इथं टाईप करायची आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. पहा, जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लाभलेलं होतं. तुम्ही सुद्धा जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहात का? तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा येस असं टाईप करून पाठवायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. पहा, आता मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि आता पुढचा म्हणजे जो जून महिन्याचा हप्ता आहे तो आता वटपौर्णिमेच्या दिवशी मिळणार असल्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे. पहा, म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी मिळणार असं इथं अपडेट आलेला आहे. परंतु याबद्दलचा कोणताही अध्यादेश इथं काढण्यात आलेला नाही. याबद्दलची कुठल्याही प्रकारची घोषणा इथं अजूनही झालेली नाही. त्याच्यामुळे वटपौर्णिमेला लाडक्या बहिणीला हा 1,500 रुपयाचा जून महिन्याचा हप्ता मिळणार का नाही याबद्दलची 100% खात्री इथं कमीच वाटत आहे. पहा, वटपौर्णिमा हा जो सण आहे तो महिलांसाठी अत्यंत महत्वाचा सण आहे. त्या निमित्ताने तरी सरकार नक्कीच आपल्या महिलांना खुश करेल अशी अपेक्षा इथं सर्व महिलांना लागलेली आहे. तर नक्कीच आता येत्या सोमवारी वटपौर्णिमेचा सण आहे. तर सोमवारच्या अगोदरच नक्कीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा 1,500 रुपयाचा जून महिन्याचा लाभ जमा होतो का, ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु अद्यापही त्याबद्दलची खात्री अजूनही झालेली नाही. तसेच सरकारकडून याबद्दलची अधिकृत माहितीही आलेली नाही. पहा, लाडक्या बहिणींचा जो त्याचा स्टेटस आहे तो इथं कसा तपासायचा आहे तो सुद्धा आपण इथं सविस्तरपणे सांगणार आहोत. म्हणजे लाडक्या बहिणींना जे हप्ते इथं जमा होत आहेत, घर बसल्या कशा पद्धतीने तपासायचे आहे. पहा, तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झालेला आहे का नाही हे तपासायचं असेल तर तुम्ही पुढच्या काही स्टेप्स तुम्ही इथं फॉलो करायचे आहेत. पहा, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. तिथून तुम्ही तुमची ID आणि पासवर्ड टाकून तिथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आणि तुम्ही तिथं लॉग इन केल्यानंतर जे अलीकडे 3 डॉट दिसतील त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तिथं तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत आणि आतापर्यंत एकूण किती रक्कम तुम्हाला मिळालेली आहे ही सर्व माहिती तुम्हाला तिथं एका स्टेटसच्या माध्यमामधून तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे. पहा, तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्कीच तिथं कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची स्टेटस जर तुम्हाला कसे चेक करायचे हे जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच जर समजलेलं नसेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे की सर, लाडकी बहीण योजनेचे स्टेटस कसे चेक करायचे हे तुम्ही हे तुम्ही सविस्तरपणे सांगा. तर त्यानंतर मी तुम्हाला नक्कीच त्याबद्दलचा एक दुसरा सविस्तरपणे मोठा व्हिडिओ घेऊन येणार आहे, जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओच्या माध्यमामधून लाडकी बहीण योजनेमार्फत आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले, तसेच लाडकी बहिणीचा हप्ता आहे त्याचं स्टेटस कसं पाहायचं ही सर्व माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर पहा, व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट इथं नक्कीच करायचं आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.